रणगाडे घुसवले, सैनिकी तळं उद्ध्वस्त केली. पाकिस्तानवर अफगाणिस्तानकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचलाय. पण 3 एप्रिल 2026च्या मध्यरात्री हा तणाव थेट युद्धात बदलला. अफगाणिस्तानच्या सैन्यानं ड्युरंड रेषेपलीकडील खोस्त खुर्रम सीमेवरील पाकिस्तानी लष्करी चौक्यांना लक्ष्य केलंय. सूत्रांनुसार अफगाण सैन्यानं आर्टिलरी आणि रणगाड्यांचा वापर करत पाकिस्तानी लष्करी तळांवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या 3 जवानांचा मृत्यू झालाय, तर 12हून अधिक सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे. लष्करी तळ आणि काही वाहनांचंही मोठं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. या सर्जिकल स्ट्राईकमुळे सीमा भागात प्रचंड तणाव निर्माण झालाय आणि दोनही बाजूंकडून गोळीबार सुरूच असल्याची बातमी समोर येतेय. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमावाद हा जुनाच आहे, जो ड्युरंड रेषेमुळे निर्माण झालाय. मात्र तालिबाननं अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यापासून हा तणाव जास्तच वाढलाय. पाकिस्तानचा आरोप आहे की अफगाणिस्तान हे तालिबान आणि तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTP या दहशतवादी संघटनेला आपल्या भूमीवर आश्रय देत आहे. TTP पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले घडवून आणत असल्यानं पाकिस्ताननं वारंवार यावर आक्षेप घेतलाय. याउलट अफगाणिस्तानचा आरोप असा आहे की पाकिस्तान त्यांच्या भूमीवर हवाई हल्ले करत असून यात सामान्य नागरिक बळी पडतायत. या वर्षाच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यातही अशाच प्रकारचा एक मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता, जिथं अफगाणिस्ताननं पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देत 15 पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याचा आणि 40 सैनिक ठार केल्याचा दावा केला होता. त्यानंतर 29 मार्चला असादाबादच्या ग्रामीण भागात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आणि 16 जण जखमी झाले. ईदच्या काळात घोषित केलेला 5 दिवसांचा युद्धविराम संपल्यानंतर लगेचच 3 एप्रिलला पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाला तोंड फुटलंय, ज्यात किमान 2 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या सततच्या चकमकीमुळे सीमा भागात प्रचंड अशांतता पसरली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष हा आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेचा विषय बनलाय. चीनने या दोनही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न केलाय. 1 एप्रिलला चीनच्या मध्यस्थीनं उरुमची इथं दोनही देशांच्या प्रतिनिधींमध्ये शांतता चर्चा झाल्याची बातमी आहे. मात्र या चर्चेतून ठोस निष्पन्न न झाल्याचं दिसतंय, कारण त्यानंतर लगेचच पुन्हा हा सर्जिकल स्ट्राईक झाला. या हल्ल्यामुळे या दोनही देशांमधले संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. भविष्यात हा संघर्ष अधिक तीव्र झाल्यास याचे प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः सीमावर्ती भागातील नागरिकांचं जीवन यामुळे धोक्यात आलंय आणि शांतता आणि स्थैर्य सुद्धा धोक्यात आल्याचं पाहायला मिळतंय. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? अफगाणिस्ताननं पाकिस्तानवर केलेला हा हल्ला योग्य आहे का, की पाकिस्तानच्या कृत्याचं हे प्रत्युत्तरच आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.